आज शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतली। यावेळी खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते। तसेच काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदारांपैकी काही खासदार यावेळी उपस्थित होते। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर ऑपरेशन टायगर राबवल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती। त्यानंतर काहीच दिवसात आज परत शिंदेंच्या खासदारांनी अमित शहांची भेट घेतली आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षात फूट पडल्यानंतर ही दुसरी भेट आहे, पण या भेटीचं टायमिंग अत्यंत महत्त्वाचं आहे। एकीकडे संपूर्ण राज्यात ऑपरेशन टायगर 3च्या चर्चा सुरू आहेत। यामध्ये एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या आमदारांवर नजर असल्याचं बोललं जाते। यासोबतच उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील नगरसेवकांवर सुद्धा एकनाथ शिंदेंची नजर असल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदार फोडले। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आता एकूण 13 खासदार आहेत, पण केंद्रात मात्र शिंदेंच्या शिवसेनेला फक्त एकच मंत्रिपद आहे, ते पण राज्यमंत्रीपद आहे। पण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीच दिवसांपूर्वी राजीनामा दिलेल्या मंत्र्यांच्या मुद्द्यावर दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत। ऑपरेशन टायगर नंतर शिंदेंच्या खासदारांनी हे सलग दुसऱ्यांदा अमित शहांची भेट घेतली आहे। या खासदारांसोबत विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर देखील उपस्थित होते। आता या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला फिक्स मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। यातही एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद मिळेलच असा दावा करण्यात येतोय। नक्की काय घडतंय? ऑपरेशन टायगर 3 होणार का? श्रीकांत शिंदेंच्या मंत्रिपदाबद्दल कोणत्या चर्चा सुरू आहेत? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। ठाकरेंचे 6 खासदार फुटल्यानंतर आता त्यांच्या आमदारांवरही शिंदेंच्या शिवसेनेची नजर असल्याची चर्चा सातत्याने रंगते। त्यामुळेच राज्यात ऑपरेशन टायगरच्या 3ऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्याची चर्चा दबक्या आवाजात असते। त्यालाच बळ देणारे पुरावे आता समोर आले आहेत। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या खासदारांनी अमित शहांची ही दुसऱ्यांदा भेट घेतली आहे। खासदार श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, नागेश पाटील आष्टीकर, संजय पाटील यांच्यासह विधान परिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर ही दुसरी भेट आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून पक्ष विस्तार सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर या खासदारांनी अमित शहांची भेट घेतल्याने राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सुरू होणार का असा प्रश्न विचारला जात आहे। गेल्या 25 जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अचानक राजीनामा दिला। त्यानंतर त्यांचा पदभार मंत्री प्रल्हाद जोशींना देण्यात आला। पण देशाला एका पूर्णवेळ शिक्षण मंत्र्याची गरज असल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे। विशेष म्हणजे ज्या दिवशी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला त्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीचा दिल्ली दौरा झाला होता। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतलं होतं आणि त्यांची अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीतच प्रामुख्याने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाविषयी आणि त्यांना मिळणाऱ्या खात्याविषयीची चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। सध्याच्या राजकीय गणिताचा विचार केला तर भाजप सरकारकडे लोकसभेत स्वतःचे पूर्ण बहुमत नाही। भाजप जवळ 240 खासदार आहेत आणि सध्या नरेंद्र मोदींचे सरकार मित्रपक्षांच्या पाठिंब्यावरच पूर्णपणे थक धरून आहे। पूर्वी शिंदेंकडे केवळ 7 खासदार होते, पण ऑपरेशन टायगर राबवल्यानंतर आता शिंदेंचे एकूण खासदार वाढून 13 झाले आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून संजय पाटील, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यासारखे महत्त्वाचे खासदार फुटले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला। संख्याबळ वाढल्यामुळे आता शिंदे गट केंद्रात मोठ्या मंत्रिपदाची आक्रमकपणे मागणी करत आहे। सन 2024च्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला केवळ एकच मंत्रिपद मिळालं होतं, ते सुद्धा राज्यमंत्रीपद होतं। परंतु आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी दाट शक्यता आहे। शिंदे गटात आता 13 खासदार असल्यामुळे ते केंद्रात 1 कॅबिनेट मंत्रिपद आणि 2 राज्यमंत्रिपदांची मागणी करत आहेत। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मिळणारे कॅबिनेट मंत्रिपद थेट खासदार श्रीकांत शिंदे यांना मिळू शकतं अशी जोरदार चर्चा सध्या दिल्लीत आणि मुंबईत सुरू आहे। या राजकीय घडामोडींसोबतच अमित शहा यांच्यासोबत झालेल्या या सलग बैठकांमुळे शिंदे गट राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 3
तीव्र वेगाने राबवणार असल्याचं बोललं जात आहे। आधीच उद्धव ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडले। मात्र एवढ्यावरच न थांबता आता एकनाथ शिंदे यांची थेट उद्धव ठाकरेंच्या आमदारांवर नजर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असलेले किंवा नाराज असलेले अनेक आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याचं सांगितलं जात आहे। याशिवाय केवळ आमदारच नव्हे तर उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील महापालिका नगरसेवकांवर सुद्धा एकनाथ शिंदेंची बारीक नजर असून मुंबई महानगरपालिकेच्या गणितात उद्धव ठाकरेंना धक्का देण्याची मोर्चे बांधणी सुरू आहे। दरम्यान शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत न्यायालयात आणि निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सुनावण्यांच्या पार्श्वभूमीवरही या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळेल आणि जरी तांत्रिक कारणास्तव मिळालं नाही तरी ते गोठवले जाईल असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केला होता। त्यामुळे कायदेशीर लढाई सुरू असतानाच दुसरीकडे राजकीय ताकद वाढवण्याचं काम शिंदेंकडून सध्या सुरू आहे। या सगळ्या घटनाक्रमात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना श्रीकांत शिंदे यांनी शिंदेंच्या इतर खासदारांसह घेतलेली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट अत्यंत सूचक मानली जात आहे। या भेटीमागचे नेमके अधिकृत कारण अजूनही पूर्णपणे समोर आलेले नाही, परंतु या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। पक्ष विस्तार, केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार, श्रीकांत शिंदेंचे मंत्रिपद आणि राज्यात येऊ घातलेले ऑपरेशन टायगर 3 या सर्व मुद्द्यांमुळे शिंदे गटात राजकीय हालचाली पुन्हा एकदा अतिशय वेगाने सुरू झाल्या आहेत। या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटते? ऑपरेशन टायगर 3 होईल का? श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल का? आम्हाला मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।